ज्यांना शांती हवी आहे त्यांनी सदैव युद्धासाठी तयार असावं. ज्यांना शांती हवी आहे त्यांनी सदैव युद्धासाठी तयार असावं. आणि म्हणून आमच्या क्रांतीचे सर्व महानायक महानायिका ज्यांनी आम्हाला, आमच्या समाजाला विपरीत परिस्थितीमध्ये आमचे हक्क अधिकार कसे मिळवून घ्यायचे, सुखसुविधा नसताना संघर्ष कसा करायचा, तर याचं एक आदर्श आम्हाला इतिहासामध्ये दिसून येते. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी 130 एकरच्या जागेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क हे जे भव्य अशी वास्तू आपल्याला बनवायची आहे. बरेचदा लोकांना असं वाटते की ही एक खूप मोठी जागा, खूप भव्य जागा आम्हाला भेटत आहे. परंतु तुम्ही एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करा आणि दुसरे त्या देशातल्या नागरिकांचा विचार करा. जर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमचा वाटा आहे, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जर आमचा वाटा आहे, तर 130 एकर नाही तर 3000 एकर जागेवर पण आमचा वाटा आहे. ही गोष्ट आम्ही आधी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, आमच्या देशामध्ये जेव्हा इंग्रज होते तर तेव्हा आम्हाला हक्क अधिकार त्यांच्यासोबत चर्चा डिस्कशन करून मिळत होते. त्यांना आमची भूमिका समजून सांगितल्यानंतर त्यांनी त्या गोष्टी करत होते. जसं तुम्हाला माहित आहे, बाबासाहेब जेव्हा त्यांना भेटले अधिकाऱ्याला, त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही मुसलमानांना 3 लाख रुपये दिले, तुम्ही यांना शिक्षणासाठी मदत केली, परंतु इतका मोठा अस्पृश्य समाज आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही नाही दिलं. तर इंग्रजांनी त्वरित 3 लाख रुपये दिले. तसंच स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतर आम्हाला जर आमच्या अस्तित्वासाठी, आमची भव्य अशी वास्तू बनण्यासाठी जर एखाद्या जागेची आवश्यकता आम्ही म्हणत असू किंवा आधीच प्रशासनानं ती जागा ती राखीव केलेली आहे, कदाचित प्रशासनानं ती जागा राखीव केली नसती तर आम्ही कधी याचा विचार पण केला नसता की एक बौद्ध म्हणून एवढा मोठा राखीव मतदारसंघ असताना आम्हाला अशी एखादी 130 एकर 200 एकर जागा आम्हाला इथं असली पाहिजेत, म्हणजे आम्ही याची कल्पना सुद्धा केली नसती. परंतु स्वतः राखीव केलेली जागा आज हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही बघा, बाबासाहेबाच्या कालखंडामध्ये जसं मुंबईच्या चैत्यभूमीला जागा त्यांनी दिली, दीक्षाभूमीची जागा त्यांनी दिली. आज तुम्हाला लक्षात येत असेल की मुंबईकडली जागा काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूरच्या तुम्हाला अंबाझरी तलावचं काय चाललेलं आहे माहीत आहे तुम्हाला, काय चाललेलं आहे. आणि मग अशा वेळेस आपण हे आंदोलन उभं करत आहोत. मग हे असं ज्या कालखंडामध्ये आम्ही आंदोलन उभं केलं नाही, चळवळ उभी केली नाही आणि त्यांनी आम्हाला देऊ केलं, आज ते आमच्यापासून आमच्या काही गोष्टी का हिरावून घेत आहे, काढून घेत आहे. तर हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे. तर याचं एकमेव कारण तुम्हाला दिसून येईल की अडाणी आमचे लोक होते, शिक्षणाचा त्यांना तेवढा गंध नव्हता, पैसे त्यांच्या जवळ नव्हते, परंतु ते एकसंघ होते, त्यांच्यामध्ये एकतेचं बळ होतं. 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आम्ही चळवळ चालवली आणि आम्हाला दिसून येईल एकसंघ असणारा समाज हा असा विभाजित झालेला आहे. आणि म्हणून जे हक्क अधिकार आम्ही मागितले नव्हते त्याही गोष्टी त्यांनी द्यायला राजी झाले होते. आणि आज ज्या गोष्टी आम्ही मागण्याचा प्रयत्न करत आहोत त्या गोष्टी
आमच्या छिनून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे, मुलांच्या आई खूप जवळची असते, मुलाच्या आई खूप जवळची असते. पण आई काय म्हणते, एक काम करून घेऊया. मुलगा थोडासा शांत बसलेला आहे, एखादी आणखी काम झालं तर ठीक आहे, कारण की आईकडे एवढे कामं असते. म्हणजे आई सुद्धा मुलगा रडत नाही तेव्हापर्यंत लक्ष देत नाही. आणि म्हणून जरी आपण त्यांना मायबाप सरकार म्हणत असलो, परंतु ती काही आई नाही की जे आपल्यावर न मागता ह्या साऱ्या गोष्टी देणार आहे. आणि म्हणून आपण पहिल्यांदा की ह्या सर्व गोष्टी कसं मिळवायच्या याची कायदेशीर बाजू आपण भक्कम केली पाहिजे. केवळ संघर्ष करणे, केवळ लढा देणे ह्या काही महत्त्वाच्या भूमिका जरी असल्या तरी त्याची पहिली गोष्ट आहे की आपण कायदेशीर बाबी ज्या आहे याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. एकटे बाबासाहेब संसदेमध्ये भारी होते, याचं कारण काय होतं, जेवढे विद्वान लोक संसदेमध्ये होते त्याच्या 1000 पट पुढे बाबासाहेब होते. आणि म्हणून बाबासाहेब जेव्हा एखादा प्लान मांडायचे तर त्या सर्व लोकांना तो मान्य करावा लागत होता. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला या ज्या आंदोलनाची आहे, या ज्या पार्कची आहे, पहिल्यांदा आपण कायदेशीर बाजू समजून घेतली पाहिजे. दुसरी, न्यायालयीन बाजू जी आहे, न्यायालयीन बाजूमध्ये जे एक्सपर्ट लोक आपले आहे त्यांच्याशी संपर्क केला पाहिजेत, त्यांच्याशी सर्व डिस्कशन चर्चा झाली पाहिजेत. आणि त्यानंतर त्याची जी भूमिका आहे आपल्याला व्यवस्थित मांडता आली पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे हे जे आपला मास मीडिया आहे, जे प्रिंट मीडिया आहे, त्या मीडिया आहे आपल्याला त्याचा व्यवस्थित उपयोग करता आला पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे. बघा, शत्रू चिंध्या विकत आहे, सोन्याचं प्रदर्शन करत आहे. आम्हाला सोनं विकायचं आहे आणि आमच्याकडून जर सोन्याचं प्रदर्शन झालं नाही तर आपण त्याच्यामध्ये फेल होणार आहोत. म्हणून ही तिसरी गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं. चौथी गोष्ट, आपल्याला हे जे आंदोलन आहे हे मास बेस आंदोलन बनवलं पाहिजे. मग मास बेस आंदोलन जर आपल्याला बनवायचं आहे तर पहिल्यांदा या परिसरामध्ये वेगवेगळ्या संघटना जे काम करत आहे आपण त्यांना निवेदन दिलं पाहिजेत. बघा, हे आमच्या हक्क अधिकाराचं कसं आहे, इथं आपल्या सर्व ज्या वेगवेगळ्या जाती आहे, वेगवेगळ्या संघटना आहे, सर्व हे आहे, त्यांचा कसा फायदा होणार आहे. आरक्षणाचं आंदोलन बाबासाहेबांनी चालवलं, आरक्षणासाठी बाबासाहेबांनी लढा दिला, परंतु तो कसा सर्वांच्या कल्याणाचा होता, सर्व भारतीयांच्या कल्याणाचा होता. ही कन्सेप्ट जशी आहे तसं हे 130 एकरच्या आंबेडकर पार्क हे इथं राहणाऱ्या मुसलमानाच्या कल्याणाचं कसं आहे, ओबीसीच्या कल्याणाचं कसं आहे, SC STच्या कल्याणाचं कसं आहे, ही भूमिका आपल्याला मांडता आली पाहिजे. आणि त्या समाजामध्ये जे असे लोक आहे त्यांच्या आपण, जसं तू मला समजलं की 10,000 साईन घेतलेल्या आहे, तशा आपल्या वेगवेगळ्या जात समूहाच्या आपल्याला साईन घेता आल्या पाहिजे. पाचवी गोष्ट, जे आमचे मुलं आहे, आम्ही बघतो आम्हाला स्वातंत्र्याचं आंदोलन भेटलं, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये महिलांची भूमिका होती, पुरुषांची भूमिका होती, मुला मुलींची भूमिका होती. या आंदोलनामध्ये आपल्याला मुला मुलींची भूमिका कशी मांडता येईल, त्यांना कसं सहभागी करता येईल, तर याचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी बारकाईनं समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखादा पैलवान बघा, तो 365 दिवस रिहर्सल करतो, प्रॅक्टिस करतो आणि मग तो मैदानात उतरतो. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही आंदोलनामध्ये, कोणत्याही चळवळीमध्ये आपल्याला जर सफल व्हायचं असेल, जे आपल्याकडे नॅशनल प्लॅनर आहे, सिम्बॉल ऑफ द नॉलेज असणारे बाबासाहेब आहे, मग अशा वेळेस आम्हाला जर ही भूमिका यशस्वी करायची असेल तर आपल्याला याचा बारकाईनं अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 6वी गोष्ट, भविष्यामध्ये काय होते, जसं सोनोने सर म्हणाले, एवढ्या मोठ्या याच्यावर लोकांचे डोळे फिरू शकतात आणि जेव्हा आम्ही यशाच्या एकदम जवळ असतो त्यावेळेस त्यांनी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबाला जेव्हा सांगितलं
की तुम्ही 2 जागा आपल्या अस्पृश्य समाजाला मिळवून दिल्या, परंतु काय झालं, आमचा विरोधक तिथं गेला. तर बाबासाहेब म्हणतात, आम्हाला एकही जागा नव्हती, आमचा विरोधक जाओ की कोणी जाओ, परंतु आमचे 2 माणसं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले ना. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा ही जे जागा आहे आपल्या समाजाची मालकीची कशी बनेल, तेव्हापर्यंत आपल्यामध्ये फूट पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय करतो, ते सर्व मिळवण्याच्या आधीच आमच्यामध्ये फूट पाडून घेतो आणि एकदम आमच्या हातातोंडाला आलेल्या गोष्टी ह्या निघून जातात. आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करावा. आपल्या व्यक्तीशी संभाषण करताना, बोलताना आपलं मैत्रीपूर्ण संबंध राहिले पाहिजेत, करुणा मैत्री बंधुतेच्या संदर्भातून बोललं पाहिजेत आणि आपल्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही दुपळी दिसणार नाही, याची आम्ही सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आमचा जन्म संघर्ष करण्यासाठी निर्माण झाला. बरेचदा आमच्या लोकांना असं वाटते, पण आज देशामध्ये प्रतिक्रांतीची व्यवस्था आहे. किती वर्ष झाले, आज 30-35 वर्षे, 40 वर्ष झाले स्वातंत्र्यापासून. जर आत्ता थोडंसं आपल्याला विपरीत परिस्थिती दिसते आम्हाला, मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो, या देशामध्ये इंग्रजाचं राज्य किती वर्ष होतं, तर मुलं म्हणतात 150 वर्ष. या देशामध्ये मुघलांचं राज्य किती होतं, तर मुलं म्हणतात 600 वर्ष. या देशामध्ये बुद्धिझमची व्यवस्था किती वर्षाची होती, तर 1200 वर्ष. म्हणजे आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणि त्यांनी सत्तेत आहे. या देशामध्ये 1200 वर्ष ते विरोधी पक्षात होते, आम्ही सत्तेमध्ये होतो. 1200 वर्ष आंदोलन चालवलं. किती पिढी आंदोलन चालवलं त्यांनी? एक पिढी 50 वर्षाची जरी आम्ही गृहीत धरली, बघा लक्षात घ्या, एक पिढी 50 वर्षाची जरी आम्ही गृहीत धरली तर 12 दोन्ही 24 पिढ्या. एका पिढीकडून दुसऱ्या पिढी, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढी, अशा 24 पिढ्या त्यांनी अंडरग्राऊंड काम केलं आणि 25व्या पिढीला बुद्धिझमला पटकणी देऊन या देशामध्ये त्यांनी व्यवस्था आणली. आणि म्हणून ह्या अशा मोठ्या आंदोलनाचा विचार करताना, चळवळीचा विचार करताना बघा लक्षात घ्या की हे बारकावे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेब, या ठिकाणी मला खूप आनंद झाला की महिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेब म्हणतात, पुरुषांनी एखादी काम हातात घेतलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी खूप वर्ष लागू शकतात, परंतु महिलांनी हे जर काम हातात घेतलं तर हे काम खूप लवकर पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून महिलांच्या संघटनेवर विश्वास असणारा मी पुरुष आहे. आणि म्हणून मला असं वाटते, आमचं जेव्हा या देशामध्ये धर्मांतराचं आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये महिलांची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. मी बरेचदा लोकांना म्हणतो, आपलं नशीब समजा आम्ही 50 वर्ष 60 वर्षाच्या आधी जन्मलो नाही. आम्ही जर 60 वर्षाच्या आधी जन्मलो असतो तर काय झालं असतं. तुम्हाला सुलोचना डोंगरेचं नाव माहीत असेल कदाचित. ती जेव्हा पहिल्यांदा शाळेमध्ये गेली आणि त्याच्या आईवडिलाला समजलं की ही शाळेत गेली तर तिची खूप धुलाई केली, तिला खूप मारलं. बघा लक्षात घ्या, ती शाळेत जाऊ नये म्हणून त्यांच्या आईनं पाण्यामध्ये काय म्हणते ते तिखट टाकलं. म्हणजे आमचा इतिहास कसा आहे हे आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि तशा याच्यामधून आम्ही फिनिक्स पक्षासारखी भरारी मारून आज या देशामध्ये जी शिक्षित समाज आहे, जो बुद्धिजीवी समाज आहे, जी प्रगतीचा आमचा आलेख आहे, खूप चढता असा आलेख आहे. यामध्ये आम्ही शून्यामधून ह्या साऱ्या गोष्टी मिळवलेल्या आहे. तर मला अतिशय आनंद या ठिकाणी झाला. मी जसं नागपूरला या ठिकाणी 2 दिवसाआधी आलो आणि मला असं जे कळालं की अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्यामध्ये, इंग्रजाच्या काळामध्ये आम्हाला हक्क अधिकार मिळत होते, स्वातंत्र्यामध्ये आम्हाला तेवढे सुद्धा हक्क अधिकार मिळायला तयार नाही. आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यावर माझा विश्वास नाही, असं जे बाबासाहेब म्हणतात. तर मला वाटते हे आंदोलन जर फेल होत असेल झालं तर त्यावेळेस लक्षात घ्या की या देशामध्ये पुन्हा गुलामी आपली येणार आहे. हे आपण समजून घ्यावं. आणि म्हणून हा आपल्यासाठी नाही,
आपल्या मुलासाठी, आपल्या नातवासाठी एक आपल्याला जर वैभवशाली काय द्यायची असेल, परंपरा द्यायची असेल, वारसा द्यायचा असेल, आम्ही रमाईचा त्याग सांगतो, आम्ही सावित्रीचा त्याग सांगतो. किती दिवस रमाई आणि सावित्रीबाई फुलेचा त्याग सांगायचा? आपला सुद्धा काहीतरी इतिहास असला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, बाबासाहेबाचा उद्देश जिवंतपणे पूर्ण करणारी, संकल्प करणारे लोक या ठिकाणी पाहिजेत आहे. आणि तशा महिला मी जेव्हा इथं पाहत होतो तर त्यांच्यामध्ये एक लढाऊ वृत्ती, एक सैनिकी वृत्ती मला महिलांमध्ये या ठिकाणी दिसली. तर अशीच जिद्द आपण जर कायम ठेवली आणि ज्या प्लॅनिंगची आणखी काही गरज आहे आणि पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे, नक्कीच आणखी त्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून आणखी त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी व्यवस्थित करता येईल, ह्या साऱ्या गोष्टी बघून आपल्याला ही विजयी पताका आपल्याला कशी आपल्या गळ्यामध्ये म्हणजे हे करता येईल, घेता येईल, त्या अनुषंगाने नियोजन करूया. काही गोष्टी अंडरग्राऊंड करावं लागते, काही गोष्टी म्हणजे दिसणाऱ्या करावं लागते. तर ते सारे डावपे समजून घेऊन सारी प्रक्रिया आपण तयार करूया, आपण पूर्ण करूया. त्यामध्ये आम्ही अभ्यास मंडळाच्या वतीनं सर्व कर्मचारी आपल्या सोबत आहो आणि जिथं जिथं या ठिकाणी ह्या साऱ्या गोष्टी वाटतील त्या त्या ठिकाणी आम्ही सदैव आपल्या सोबत असू आणि या आंदोलनामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ. आणि आपण जे वर्षभर झाले 367 दिवस हे माझं स्वतःचं काम आहे. जसं मी लोकांना म्हणत असतो, भारत बौद्धमय बनवणे हा बाबासाहेबाचा उद्देश आहे. बाबासाहेब बघून घेतील. पाटील सरांना काय करायचं आहे, सोनवणे सरांना काय करायचं आहे, भारत बौद्धमय बनवणे हा बाबासाहेबाचा उद्देश आहे, ते बघून घेतील. परंतु भारत बौद्धमय करणे हा माझा उद्देश आहे. जसा बाबासाहेबाचा उद्देश आहे तसा माझा उद्देश आहे. तसं हे 130 एकर जागा मिळवणं हा माझा उद्देश आहे, हा समाजाचा उद्देश आहे. ही भूमिका आपली असली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सर्व ॲक्टिव्हिटी झाल्या पाहिजेत. आपण जी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, आपण जी समोरची भूमिका घेतलेली आहे, आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा, मुंबई ते दिल्ली आपलं आंदोलन कसं पोहोचलेलं आहे. मुंबईचे सर आहे आणि मीडिया दिल्लीचा आहे, बघा लक्षात घ्या. आणि ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवर एखाद्या आंदोलनाचं प्रेझेंटेशन कसं करायचं त्यांना माहीत आहे आणि खरंच त्यांची स्वतःची एक तळमळ आहे आणि म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहे. तर नक्कीच या अनुषंगाने साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे. तर आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.